स्वप्न साकारले पहाटे पाहिले नावना त्याला काय नवे वेगळे मांडले सोहळे तुझसाठी हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी आपुल्या रेशीम गाठी जुळून येते रेशीम गाठी रेशीम गाठी. ए तू गिटार वाजवतोस ना? या राईट, सांगितलं मला हिने. हा म्हणजे वाजवायचो खरा, पण प्रॅक्टिस सुटली आहे सध्या. आपण आता नक्की सुरू करेन. आदित्य, घरचे कसे सगळे, म्हणजे अर्चनाताई, माई वगैरे? एकदम मजेत, एक्साइटेड आहेत. नाही तो गुरुवारी काहीतरी साड्या खरेदी करण्याचा कार्यक्रम आहे ना, तुला माईने घरी बोलवलंय त्यासाठी. ऑफकोर्स तिचा फोन येईलच तुला, पण गुरुवारी म्हणजे उद्याच की? हो हो, उद्याच गुरुवार आहे. अरे चहा राहिला, मी पटकन चहा घेऊन येते. हो. सो आदित्य, एक मिनिट, जस्ट अ मिनिट. हॅलो, हा बोला गोखले. अरे वा, ग्रेट. झालंय का ते काम? हो मी येतो ना, आता अर्ध्या तासात पोहोचतो. ओके बाय. सो सॉरी, पण मला जावं लागेल. काम? या मेघना, निघू मी? अगं मेघना, अगं बाय कर त्याला, वाट बघतोय तो. बाय. बाय. सी यू. बाय. या बाय. किती बोलतेस ग रश्मी? अगे काय चाललंय? तू मला अपसेट का वाटतेस? तुझा आदू आई बाबांना आवडला नाही का? स्टॉप इट रश्मी, हा माझा आदू नाहीये. म्हणजे मला कळलं नाही. म्हणजे हा आदित्यच आहे, पण आदित्य देसाई आहे. आई बाबांनी माझं लग्न ह्याच्याशी ठरवलंय, माझ्या आदूशी नाही. काय? एक 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 मिनिट, तू आई बाबांना सगळं सांगितलं नाहीयेस का? आणि तू ऐकून का घेतेस हे सगळं? सांगितलं, सगळं सांगितलं, अगदी हातापाया पडून सांगितलं. पण बाबांच्या मते माझा आदू सेटल नाही आणि कधी होऊही शकणार नाही. व्हॉट नॉनसेन्स. पण म्हणून तुला मान्य नसलेलं लग्न ते तुझ्यावर लादू शकत नाहीत. कम ऑन मेघना, दिस इज नाही ग रश्मी, मी खूप प्रयत्न केले. अगं त्यांनी तर माझा मोबाईल सुद्धा काढून घेतला. इनफॅक्ट मी पळून जायचा सुद्धा प्रयत्न केला, पण सगळे प्रयत्न साफ फसले. आणि सगळं इतकं पटपट घडतंय की गोष्टी लग्नापर्यंत येऊन पोहोचल्या. हो, पण यु नो, हा आदित्य देसाई सीम्स टू बी सेन्सिबल. तू सरळ सांग ना त्याला. तुला असं वाटतंय मी त्याला सांगायचा प्रयत्न केला नसेल? अगं तोही प्रयत्न झालाय करून 2-3दा, पण प्रत्येक वेळी काही ना काहीतरी अडचणी आल्या. आणि मी लाख सांगेन ग त्याला, पण तो नकार द्यायला नाही म्हणाला तर. ते पण आहेच, पण याला काहीच अर्थ नाहीये. हे बघ मेघना, तू तुझं म्हणणं स्पष्ट सांगितलंस का आई बाबांना? सगळं स्पष्ट सांगितलंय.
मेघना, जर ते तुझं ऐकत नसतील तर तू त्याला काहीच करू शकत नाहीस. कळलं? माझा सपोर्ट आहे तुला. काही दिवस जाऊ दे, सगळं एक्सेप्ट करतील. निघून जा. मीही तेच ठरवलंय. उद्या येतोय तू. ऑल द बेस्ट. काय हो, कसले हिशोब चालले तेवढे? आपल्याच लाडक्या लेकीच्या लग्नाचे हिशोब सुरू आहे. किती खर्च करायचा आहे, किती झालाय, एवढ्यासाठीच तर आपण आयुष्यभर खटाटोप केला ना. खरंच हो, पण अगदी आपल्या मनासारखं स्थळ मिळालं नाही. त्यांच्या नाही, त्या कुठे खुश आहेत? त्यांच्या डोक्यात आहे अजून तो फाटकी चड्डीवाला एरंडेल प्यायल्यासारखे तोंड करून बसलेत. तसं नाहीये हो. आता ती कबूल झालीये ना लग्नाला, आपल्यासाठी तेवढं पण खूप आहे. जोपर्यंत त्यांचं लग्न होऊन त्या इथून नाहीशा होऊन त्यांच्या घरात जात नाहीत, तोपर्यंत माझ्या उरावरचं टेन्शन जाणार नाही. काळजी करू नका हो, अगदी सगळं व्यवस्थित होईल. बाबाजी आहेत ना. बाबाजी जय हो. लक्ष असू द्या बाबाजी, लक्ष असू द्या. त्या माणसांमध्ये ती मिसळली ना, ती सगळं विसरून जाईल बघा आधीच. अहो तुम्हाला सांगायचंच राहिलं. काय? मगाशी देसाईंकडूनच फोन होता. काय म्हणून? अहो मेघनाला उद्या साड्या बघण्यासाठी बोलवले त्यांनी घरी. ठीक आहे ना, जा त्यांना घेऊन. अहो मी कशी रजा घेणार आता? ऑफिसमध्ये तर कामं आहेतच, परत लग्नाच्या वेळी नाही का मला रजा घ्यावी लागणार? मग एक काम करा, मावशींना सांगा. अहो मीनाला केला होता फोन, पण तिचा काहीतरी तो महिला मंडळाचा कार्यक्रम ठरलाय आधीपासूनच. मी काय म्हणते, मी रश्मीला पाठवते ना तिच्या बरोबर. अहो तुम्ही खरंच बिंडोक आहात का? तुमच्या लक्षात राहत नाही का मी तुम्हाला काय सांगितलं होतं ते? तुम्हाला बजावलं होतं ना, मी बजावलं होतं ना, त्या दोघींना एकटं सोडायचं नाही म्हणून. ती रश्मी काय मुलगी आहे तुम्हाला माहिती नाही का? कळलं नाहीये का अजून? काय काय भरवेल तिच्या कानात आणि मनात. पुन्हा घोळ झाला तर चालणार आहे का? कोण निस्तरणार आहे? तुम्ही नाही. उद्या रजा टाकायची, समजलं? आणि त्यांच्याबरोबर तुम्ही जायचं. त्या रश्मीला घेऊन जा मिरवायला, पण तुम्ही त्यांच्या बरोबर जायचं. आता बरं म्हणा आणि तसं वागा. किती लक्ष द्या आता. एकदम बेस्ट साडी दाखवते तुम्हाला. हे नको नको, पण असे डल कलर नको, मला नाही आवडत. फार गोड रंग आहे आणि तुझ्यावर फारच छान दिसेल. ही चांगली आहे पण तुला ना ती नको, पण लग्नात नाही ना ग चांगली वाटणार. ही बघ किती गोड आहे. हे बघ योगिनी, योगिनी ही तू घे मला वाटतं. मेघना आली. या ना या, कधीची वाट बघतोय आम्ही. ये ग मेघना, ये बाळा. पाणी हवंय का तुम्हाला? नाही नको नको, या बसा बसा बसा. काय चाललंय तुमचं लहान मुलांचं? किती छान आहे तू बांगड्या. झालं झालं तुमचं. तिला बसू दे जरा शांतपणे. तुला पाणी हवंय का ग? ही कोण? ही माझी पुतणी रश्मी. बर, बँगलोरला असते. नमस्कार. हाय. जाऊबाई कुठेत मग? लग्नाच्या आधी येतील. बर. आणि ही आमची योगिनी बरं का, सरदेसाईंची सून. इथे शेजारीच राहते. शेजारी म्हणजे काय हो, नावाला आपलं शेजार. बाकी आमचं सगळं एकच कुटुंब, एकच घर आहे. आणि हिचा नवरा रंजन आर्मी मध्ये बरं का. आम्हाला सगळ्यांना फार अभिमान आहे त्याचा. आणि आता सुद्धा लडाखला पोस्टिंग झालंय त्याचं. लडाखलाच ना ग? हो, लडाखला. वा. बरं, या आमच्या मेहता भाभी आमच्या शेजारीच राहतात. आणि या जाधवबाई इथे वरती राहतात. आम्ही सगळं एका कुटुंबासारखे राहतो इकडे बरं का. ए माई, नाना कुठे आहेत ग? भूक लागली ग. अगं हो हो हो, काय सारखी भुकभुक भुकभुक चालवली आहेस ग? देणार आहेत नाना. अगं तेच म्हणाले होते ना की गरम गरम काहीतरी करून देतील म्हणून. काय ग? हो 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 म्हणाले होते. काही नाही हो. अहो नाना आज म्हणाले तुमचा आज साडी बघण्याचा कार्यक्रम आहे ना, तुम्ही काही घरात काम करू नका. हेच काहीतरी आपल्यासाठी गरमागरम खायला करून आणणार आहेत.
त्यांना भारी हौस आहे हो नानांना आमच्या. पण म्हटलं त्याआधी तुम्ही त्या राण्यांकडे जाऊन कॅरम खेळत बसा. आज आमचं राज्य आहे, आम्हाला डिस्टर्बन्स नको. काय योगिनी? हो. आणि मेघनालाही कळेल ना आम्ही कसं मस्त एन्जॉय करतो सगळं. बरं का, आम्ही देसाई कुटुंब हाडाट बुकेत एक नंबरचे. हो ना, आमचे नाना ना माईला प्रेमाने मोरंब्याची बरणी म्हणतात. अर्चू काय चाललंय? त्यांना काय सांगतेस तू? कम ऑन माई. अगं त्याही आपल्याच आहेत की. आणि काय हो काकू, काका तुम्हाला सुद्धा लाडाने काहीतरी म्हणतच असतील की. हा, काय नाव ठेवलंय हो तुमचं? सांगा सांगा. बरं पुरे झाला तर तुझा टाइमपास. केतनबाई म्हणतील मला साड्या दाखवायला आणल्यात की गप्पा मारायला आणल्यात. ओके, गप्प बस आता. आता बघूया का साड्या? हा चला बघ. हा आणि हे बघा, आधी सगळ्यात पहिल्यांदा आपण मेघनाची साडी सिलेक्ट करूया. आज उत्सव मूर्ती कोण आहे? मेघना. हा मग आपण बघूया आपल्याला पाहिजे त्या. हो मेघना, तुला जी आवडेल ना ती साडी घ्या. तुम्ही पण अजिबात टेन्शन घेऊ नका, बिनधास्त. हा, मेन साडी मुलीच्या आवडीची असली ना की मुलगी जास्त सुंदर दिसते. पण या आजकालच्या जनरेशनला काय आवडेल काय बी समजत नाही. तुम्हीच करा चॉईस. मी काय म्हणते, आपण 3-3 साड्या सिलेक्ट करूयात प्रत्येकी. हा, आणि मग नंतर एक एक बात करत जाऊ स्टेप बाय स्टेप, नाही का? तिची सवयच आहे हो, सारखी स्टेप बाय स्टेप चालू असतं सगळं. बरं चला आता बघूया. आता झालं का तुझं सगळं बोलून? बघायचं का साड्या? हा चला बघा का साड्या कुठल्या हव्यात ते. केतन भाई ये दिखाओ ग्रीन. हा तिला आवडले का? पण तिला विचारा. अगं काय चाललंय तुमचं? बघ ना, छान वाटतंय ना? आवडतं ना? बघू बघू मेघना इकडे बघ. खरंच गोड दिसते. चला मग ही फायनल. हो हो हो, फायनल फायनल. सगळ्यांना आवडले ना? काय ग मेघना, पण खरंच आवडले ना तुला साडी? नाही ह्या दोघींच्या आवडीवर जाऊ नकोस. हो. नाही आणि रात्री मी आदित्यला दाखवूच. त्याने एकदा शिक्कामोर्तब केलं की झालं. हो. अगं पण अर्चू, विजया ही गृहप्रवेशाची साडी झाली. अजून लग्नाची साडी बघा ना. चांगल्या 2-3 साड्या घ्या तिला. नाही ढालगज भवानी येतो या. स्वतःला घेतील भरपूर साड्या आणि तिला बिचारायला काहीच घेणार नाही. बरं तुम्ही बघा साड्या. माधवी काकूंसाठी मी साडी चूज करते. हो ग बाई हो, तुझ्या काकूसाठी तूच बघ. आणि मावशीसाठी पण बघ बरं का. नाही आज ते आलं नाहीत ना. ही बघू ही बघू. हा बघा हो रंग. काकू ही साडी छान आहे. अरे वा, मस्तच आहे ग, अप्रतिम आहे. नाही खूप छान आहे. पण प्रॉब्लेम काय माहितीये का रश्मी, आता ती साडी आमच्या विजयाने नेसलीये. अगं वाईट नको वाटून घेऊ, दुसरी बघ. तिच्या पसंतीची घ्या हो, तिला एवढं वाटतंय तर. त्यांच्यासाठी. हॅलो. काय आईल बाहेर राहिलीये? येते येते लगेच निघते मी. हो सॉरी मला जरा लगेच निघायला लागेल. का हो काय झालंय? ऑफिस मधून फोन होता, अर्जंट काम आहे. अहो पण तुम्ही कोणीच चहा पाणी फराळ काही केलेलं नाहीये. राहू द्या हो, आता जाणं येणं होतच राहणार ना. ते तर आहेच म्हणा. बरं पण हे बघा, काम लवकर आटपलं तर पुन्हा या बरं का. नक्की येते. अच्छा मेघना ये परत. हा चला ये रश्मी तू पण. मी अर्जू जा सोडून ये त्यांना. अहो नको नको, तुमचं चालू द्या. नाही खरंच नको अगं. हा चालू द्या तुमचं. बाय मेघना. बाय. अच्छा सांभाळून जा. ए तुम्ही सिरेका का पटापटन जायचं. अगं मग तुझी आणि मेघनाची सेमच होईल. तू जी पहिली काढली होतीस ना हिरवी, ती फार छान आहे. काय ग काकू, काही प्रॉब्लेम झाला का? काही नाही ग. अगं ऑफिस मध्ये एक फाईल ना लॉकर मध्ये ठेवायची होती, ती बाहेरच राहिली. मी जरा ऑफिस मध्ये जाऊन येते. तुम्ही दोघी घरी जा. नीट जा. मी येते तिथून परस्पर. हा थँक
गॉड, काकू फाईल ऑफिस मध्ये विसरल्या. पाहिलंच देव कशी मदत करतो ते. पण आपल्याला ऑलरेडी खूप उशीर झाला. पण तो थांबेल. चल 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 निघूयात. हॅलो, काय परिस्थिती आहे? सगळं व्यवस्थित झालं हो. मेघना बऱ्या आहेत ना? अगदी व्यवस्थित होती. सगळं व्यवस्थित ना? अहो खरंच सांगतेय, सगळं व्यवस्थित झालं. बरं, घरी कधी येत आहे? हे काय, मी आता निघालेच आहे हो. अहो पण ना, आता रांगणेकरांचा फोन आलेला ऑफिस मधून. एक महत्वाची फाईल लॉकरच्या बाहेरच राहिली. काय हो, तुम्ही नेहमी काही ना काहीतरी घोळ घालताच का? नीट ठेवता येत नाही का फाईल आतमध्ये? आता ठेवली की नाही त्यांनी नीट? अहो तो कसं ठेवेल, किल्ल्या माझ्याकडेच असतात ना. म्हणूनच चालले मी आता ऑफिसला. आणि या दोघी कुठे आहेत? मेघना आणि रश्मीला मी घरी पाठवले. अहो तुम्हाला किती वेळा सांगितलं त्या दोघींना एकटं सोडायचं नाही. हो. का तुमच्या गोष्टी लक्षात येत नाहीत? अहो पण अहो गेला खड्ड्यात. कुठे गेल्या? कुठल्या दिशेने गेल्या? अहो त्या स्टेशनच्या बाजूला गेले आहेत. ठीक आहे, बघतो मी. फोन ठेवा. हो. बाबाजी, बाबाजी लक्ष असू दे बाबाजी. उतरा, खाली उतरा, उतरा, उतरा. कुठे निघाला होतात? काका, तू गप्प बस. त्यांना बोलू दे. कुठे निघाला होतात? बाबा घरी चालले होते. इकडे घर आहे आपलं? या दिशेला घर आहे आपलं? या दिशेला आहे ना? पुन्हा एकदा पळून जायचा प्लॅन ना तुमचा? घ्या फोन, फोन घ्या. हॅलो मेघना, तू निघू नकोस. अगं आदू आदू खूप म्हणजे खूप प्रॉब्लेम मध्ये आहे. तो येऊ शकत नाहीये, पण तू घाबरू नकोस. तो लवकरच कळवेल. ठीक आहे, चल बाय. पुन्हा एकदा त्या फाटक्या चड्डीवाल्या बरोबर पळून जायचा प्लॅन ना तुमचा? अहो किती वेळा समजावलं तुम्हाला, किती वेळा समजावलं तुम्हाला. का आमची अब्रोशी चव्हाट्यावर आणताय? देसाईंना काय सांगणार होतो मी? तुमची सून लग्न 4 दिवसांवर असताना पळून गेली. अहो तुम्हाला किती वेळा. बाबा बाबा काय होतंय? रश्मी बघ ना काय होतंय बाबा. बाबा प्लीज हेल्प. काका काय होतंय? काका, मेघना बघ ना ग. बाबा, बाबाजी, बाबाजी लक्ष असू द्या. बाबाजी लक्ष असू द्या. वहिनी, मेघना बस, काळजी करण्यासारखं काही नाहीये. तुम्ही पण प्रिकॉशन म्हणून आपण स्ट्रेस टेस्ट आणि ECG करून घेऊ, म्हणजे मग शंकेला जागा नाही. सध्या तरी बीपी थोडं हायर स्टेजला आहे, पण थोडंसं वॉक घेतलं, मेडिटेशन, योगा, स्टेबल होईल. मेघनाचं लग्न जवळ आलं होतं म्हणून घाबरलो होतो आम्ही, पण आता काळजी करण्यासारखं काही नाही म्हटल्यावर जरा बरं वाटलं. नाही, काळजी करू नका. मी काही त्यांना आता ऍडमिट करून वगैरे काही घेत नाही. व्यवस्थित घरी जाऊ शकतात ते. हा, फक्त कुठल्याही प्रकारचं टेन्शन त्यांना येणार नाही याची काळजी घ्या फक्त. कन्येचं लग्न होईपर्यंत टेन्शन राहणार डॉक्टर.
जायचं का आम्ही? अगं इतक्या वेळा समजावूनही परत तीच चूक करायला चालली होतीस तू. त्या आदित्य नगरकर बरोबर पळून चालली होतीस. एक शब्द बोलू नकोस. मला काहीही ऐकून घ्यायचं नाहीये तुझं. अगं आज बाबांना काही झालं असतं तर. माधवी शांत हो ग. अगं डॉक्टरांनी सांगितलंय ना, काळजी करण्यासारखं काही नाहीये. त्यांना काहीही झालेलं नाहीये. अगं पण काही झालं असतं तर काय करणार होते मी? सांग ना, काय करणार होते? एकीकडे बाप ताणून धरतोय तर दुसरीकडे मुलगी. आज तर हद्दच झाली. तुझ्यावर कितीही विश्वास ठेवला, सहानुभूती दाखवली, समजावण्याचा प्रयत्न केला ना, तरी काहीही उपयोग नाहीये त्याचा. अगं तो माणूस कसाही वागला, कसाही असला तरी तो माझा नवरा आहे. अगं बाबांनी ज्या आयुष्यभर खस्ता खाल्ल्या ना, त्या फक्त तुझ्या सुखासाठी, तुझ्या भल्यासाठी. आणि त्यांना तू आज हा दिवस दाखवतेस. आज मी आई म्हणून नाही, एक बायको म्हणून तुला सांगते मेघना, एक गोष्ट नीट लक्षात ठेव. पुन्हा असं काही करायचा विचार सुद्धा मनात आणू नकोस. जर का बाबांच्या जीवाचं काही बरं वाईट झालं ना, तर मेघना मी तुला आयुष्यभर माफ करणार नाही. माधवी, माधवी, स्वप्न साकारले पहाटे पाहिले, नावना त्याला काय नवे, वेगळे मांडले सोहळे तुझसाठी. हो हो मिळावे तुझे तुला आसही ओठी, कोणी कुठे बांधल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, आपुल्या रेशीम गाठी, जुळून येते रेशीम गाठी, रेशीम गाठी.